आपल्यासोबत काही महिला जुळलेल्या आहे. त्यांना अरण्य उद्यमी प्रोजेक्टमार्फत 6 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्यांना व्यवसाय सुरू करताना कोणते नियोजन केले पाहिजे आणि व्यवसायाला शेवटपर्यंत कोणत्या पायरीपर्यंत नेणे याबद्दल 6 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्याबद्दल आपण त्यांचे प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांचा काय मत आहे या प्रशिक्षणाबद्दल. तुमचं नाव सांगा आणि थोडक्यामध्ये तुम्ही प्रशिक्षणात काय शिकलेत ते थोडक्यात सांगा. माझे नाव आशा कृष्णराज नेवारे, राहणार कुंभिटोला. मी 6 दिवस प्रशिक्षण घेतले. त्यामध्ये पहिल्या दिवशी उद्योजिका म्हणजे काय सांगण्यात आले आणि व्यवसायाची निवड करणे, ओळख करणे, आपल्या गावात जसे काही सुविधा असतील, साधन असतील त्या याच्यातून व्यवसाय सुरू करायचा, आपली ओळख पाहून व्यवसाय सुरू करायचा. त्यानंतर DPR कसा तयार करायचा. जसा व्यवसाय सुरू करायचा आहे तर पहिले पैशाची गरज राहते. त्या पैशाच्या गरजसाठी आपल्याला बँकेमधून काही लोन उचलायला लागते किंवा योजनेमार्फत लोन उचलायला लागते. त्यासाठी आपल्याला DPR तयार करावं लागते. आणि मार्केटिंगबद्दल सांगितलेले, ऑनलाईन मार्केटिंग कशी करायची, त्याची पब्लिसिटी कशी करायची ते सांगण्यात आले. धन्यवाद. आता तुम्ही सांगा की आपल्याला एखादी व्यवसाय सुरू करायचा आहे तर कोणती प्लॅनिंग केली पाहिजे किंवा कोणते निकष ठेवले पाहिजे की आपण आपला व्यवसाय शेवटपर्यंत सफल करूया. सर्वांना माझा नमस्कार. आमच्या गावामध्ये अरण्य उद्योगिता प्रोजेक्ट ICICI फाउंडेशन यांच्यामार्फत आमच्या कुंभिटोला गावामध्ये काही मशनरी मिळालेले आहेत आणि आमच्या गावामध्ये त्याच ICICI फाउंडेशन अरण्य उद्योगिता प्रोजेक्ट याबद्दल आमच्या गावामध्ये 6 दिवसीय प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. या प्रशिक्षणामार्फत आम्ही काय काय शिकले ते मी सांगत आहो. सर्वप्रथम उद्योग कशासाठी केला पाहिजे, मग आम्ही त्या प्रशिक्षणामध्ये उद्योग हा पैशासाठी आम्ही उद्योग म्हणजे पैसा म्हणजे उद्योग आणि याच्यामध्ये 1 करोड रुपये कमवण्यासाठी काय काय करावे लागते हे आम्ही ह्या प्रशिक्षणामार्फत शिकलेले आहोत. आणि अध्यक्षांची जबाबदारी कशी असायला पाहिजे हे सुद्धा आपण ह्या प्रशिक्षणामध्ये आम्ही चांगला भाग घेतला आहे. आणि आमच्या गावामध्ये जो उमेद अभियान आहे याच्यातलाच भाग आमच्या ह्या प्रशिक्षणामध्ये सर्वच काही शिकलेलं आहोत आम्ही. एवढे बोलून मी आपले 2 शब्द बंद करतो. धन्यवाद ताई. आता आपल्याकडे प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांना आपण विचारू की समोरील त्यांची वाटचाल काय राहील. त्यांना वन उपसोबत एक व्यवसाय सुरू करायचे तर त्याबद्दल ते काय सांगतील. नमस्कार, माझे नाव विद्यारंजित कांबळे, मुक्काम पोस्ट बाराभाटी, तहसील अर्जुनी मोर, जिल्हा गोंदिया. सर एकदा प्रश्न सांगू शका. आपल्याला सुरू ठेवा. ओके, वन उपज जो तुम्हाला प्रोजेक्ट दिलेला आहे, जे मशिनरी दिलेली आहे वसुंधरा गटला, त्याची आता सुरुवात कशी राहील. तुम्ही आता सोलर ड्रायर वापरणार आहात. तुम्ही याच्या अगोदर सोलर ड्रायरची ओळख नव्हती, पॅकेजिंग मशीनची ओळख नव्हती. या गोष्टी आपण कशा प्रकारे आता शिकणार आहोत किंवा फायनान्स मॅनेजमेंट कसे करणार आहोत. आपल्या गटातील महिलांना जिम्मेदारी देणार आहोत, त्यांच्याकडे आपण काम काढून घेणार आहोत. आपल्याला 1 करोडचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. याबद्दल थोडक्यात सांगा की आपण कसं करणार आहोत, जिम्मेदारी कशा वाटणार त्याबद्दल सांगा. ठीक आहे सर, धन्यवाद. सर जसं आमच्या वसुंधरा गट आहे त्यामध्ये आम्ही 12 महिला आहोत. 12 महिलांमध्ये आम्ही जसे 3-3चे भागीदारी करणार आहोत आणि 3-3च्या भागीदारीमध्ये 3-3 महिलांना त्या पद्धतीची जिम्मेदारी देणार आहोत. कोणाला कच्चा माल गोळा करणे, कोणाला कच्चा आणि पक्का माल गोळा करणे, पॅकेजिंग करणे, मार्केटिंग करणे आणि लेखाजोखा सांभाळणे इत्यादी गोष्टी आम्ही त्यामध्ये करणार आहोत. आणि आम्ही जसं आमच्याकडे 6 दिवसाचा प्रशिक्षण लागला त्यामध्ये आम्ही सर्व म्हणजे जो व्यवसायाला महत्त्वाचे पॉईंट आहे ते सर्व शिकवण्यात आले आहेत. धन्यवाद.
धन्यवाद आपण सर्वांचे. आज आपण झालेल्या 6 दिवसीय ट्रेनिंगमध्ये आपण जे काही उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि आपले मत सांगितले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. नमस्कार.